Welcome dear student. Myself B.D. Wankhede, assistant teacher of Savitribai Phule, Madhyamik Shala Babanagar Nanded. Now in Setu syllabus, we are going to study about Setu syllabus, subunit direct variation and inverse variation. Subunit is direct variation and inverse variation. And today's learning outcomes: solve problems based on direct variation and inverse variation. Today's learning outcome is solve problems based on direct variation and inverse variation. मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत वर्ग 9 साठी दिवस 36वा आणि विषय अर्थातच गणित आहे. उपघटक आहे आजचे समचरण आणि व्यस्तचलन आणि अध्ययन निष्पत्ती आहे. मित्रांनो, समचरण आणि व्यस्तचलन यावर आधारित उदाहरणे सोडवितात. चला तर पाहूया आजचा सेतू अभ्यासक्रम काय आहे वर्ग 9 साठी. Let's recall direct variation and inverse variation. Complete the following table. If x is directly proportional to y, if x is directly proportional to y, then complete the following table. X equal to 1, then y 8. रेशियो इज 1:8. रेशियो काय आहे? 1:8. वाय हा एक्सच्या समचलनात बदलतो असा आहे या ठिकाणी. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. व्हेन एक्स इक्वल टू 4, देन वाय इक्वल टू 32. रेशियो इज 1:8. देन हियर व्हेन एक्स इक्वल टू empty box, y equal to 56, and when x equal to 12, y equal to empty box. Then find out empty boxes. Ratio is 1:8. Ratio is 1:8. Therefore the value of k, which is constant, value of k equal to काय? Value of k is equal to 1 upon value of k equal to m upon here x upon y. Value of k equal to x upon y. X upon y is the value of k. Therefore 4 upon 32 equal to 1 upon 8. 1 upon 8. And here in first empty box, y equal to 56. Y equal to 56 है, and k equal to 1/8 है. 1/8 equal to 56. X upon empty box upon 56. Therefore value of empty box 7, because 7 into 8 56. Here 7.
Now in second box, second empty box, value of x equal to 12, and then x upon y equal to 1 by 8. Then in empty box, 8 into 12, 96. Therefore here 96. In second box, if a is inversely proportional to b, 1 upon b, a is inversely proportional to 1 upon b, then the value of k means स्थिरांक constant, त्याला म्हणू आपण constant value of k. Here k, if inversely proportional, then value of k equal to mx a into b. Value of k equal to a into b, multiplication of these two variables. Then here when a equal to 20, b equal to 6, then k equal to 120. Therefore value of k equal to 120. Here in empty box, first empty box, 6 into 20, 60 into 20. Therefore here is 2. $60 into 2 equal to 120. In second empty box, the value of here is 3. Therefore, because 40 into 3 equal to 120, because the 120 is the value of k, which is constant. K equal to 120. नेक्स्ट महत्त्वाचे मुद्दे बघूया या ठिकाणी. एक्स आणि वाय मध्ये समचलन असेल तर चिन्हामध्ये एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असे लिहितात, आणि एक्स छेद वाय बरोबर स्थिरांक. तसेच ए आणि बी मध्ये व्यस्त चरण असेल तर चिन्हामध्ये ए इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 बाय बी असे लिहितात, आणि ए गुणिला बी बरोबर स्थिरांक असतो. पहिल्या उदाहरणामध्ये एक्स छेद वाय बरोबर 1/8 आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये ए गुणिला बी बरोबर 120 असे स्थिरांक आहेत. खाली सोडवलेली उदाहरणे समजावून घेऊया. पहिलं आहे, जर यम हा समचलनात असेल यांच्या, आणि एम बरोबर 154 असताना एन बरोबर 7 असेल तर एन बरोबर 14 असताना एमची किंमत किती? उत्तर, यम हा समचलनात आहे यांच्या, म्हणून एम बरोबर के गुणिला एन. एन हा चलनाचा स्थिरांक आहे, म्हणून 154 बरोबर काय, के गुणिला 7, म्हणजेच के बरोबर 154/7 बरोबर 7चे पक्षांतर केलं आपण तर के बरोबर काय मिळालं, 22 मिळालं. तर अशा प्रकारे यम बरोबर 22 गुणिला एन हे चलनाचे समीकरण आपल्याला मिळालं. आता या चलनाच्या समीकरणामध्ये एनची किंमत 14 ठेवली आपण. एन बरोबर 14 दिले आहेत. एनची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया, आणि म्हणून एम बरोबर 22 गुणिला 14 म्हणजे 308. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एमची किंमत मिळाली 308. आपण काय केलं मित्रांनो, या ठिकाणी चलनाची किंमत काढली, अगोदर चलनाच्या स्थिरांकाची किंमत काढली.
त्यावरून आपल्याला चलनाचे समीकरण मिळालं आणि त्या चलनाच्या समीकरणामध्ये आपण n ची किंमत ठेवली. ती n ची किंमत किती आहे? ती n ची किंमत या ठिकाणी आहे 14 दिलेली आहे. हे आपण या ठिकाणी 14 ठेवली आणि आपल्याला अशा प्रकारे मग 308 मिळालं. Important points: if there is direct variation between x and y, then symbolically it is written as x is directly proportional to y and x upon y equal to constant. When x is directly proportional to y, then constant equal to x upon y. This point will be noted, dear student. When the x is directly proportional to y, then the value of constant equal to x upon y. Similarly, if there is inverse variation between a and b, then it can be written as a is inversely proportional to a upon b and value of constant equal to a into b. When inversely proportional, then value of constant equal to a into b, multiplication of these two. If the first example x upon y equal to 1 upon 8 and in the second example a into b equal to 120 are the constant. Try to understand the following short example. Example first: m is directly proportional to n equal to 7. When m equal to 154, then find m if n equal to 14. Solution: m is directly proportional to n, therefore m equal to k into n. K is the constant of variation, therefore 154 equal to k into 7. K into 7 आहे. Therefore k equal to 154 by 7. K equal to 22, dividing both sides by 7. Therefore m equal to 22 into n, equation of variation. Now n equal to 14, putting the value of n equal to 14 in equation 1. Therefore m equal to 22 into 14 equal to m equal to 308. Second example है, a is inversely a हा b च्या व्यस्त चलनात आहे आणि a बरोबर 40 असताना b बरोबर 3, तर a बरोबर 15 असताना b बरोबर किती? आपल्याला सुरुवातीला आपण काय काढणार आहोत मित्रांनो? आता अगोदर सुरुवातीला आपल्याला चलनाचा स्थिरांक काढावा लागणार आहे. चलनाचा स्थिरांक इन्व्हर्सली म्हणजे व्यस्त क्रियेमध्ये असते दोघांचा गुणाकार, म्हणून k या ठिकाणी k बरोबर काय मिळालं आपल्याला? a गुणिले b. चला तर मग बघूया या ठिकाणी कशा प्रकारे सोडवलं. तर पहिलं गणित आपण पाहूया. a हा b च्या व्यस्त चलनात आहे, म्हणून a बरोबर k गुणिले 1 भागिले b, म्हणून a गुणिले b बरोबर k, म्हणून k बरोबर 40 गुणिले 3 बरोबर 120, म्हणून a गुणिले b बरोबर 120. हे समीकरण चलनाचं समीकरण मिळालं आपल्याला. आता a बरोबर 15 दिले आहे, तर a ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर a ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर काय मिळालं आपल्याला? 15 गुणिले b बरोबर 120, तर b बरोबर 120 छेद 15. म्हणून आपण काय केलं? 15 चे पक्षांतर केलं आणि 15 छेद मध्ये गेला त्याच्या b च्या, 120 छेद 15 झालं. 15 8 20 84, म्हणून b बरोबर 8 हे आपल्याला b ची किंमत मिळाली. अशा प्रकारे. In English, a is inversely proportional to b equal to 3, then when a equal to 40, find the value b when a equal to 15. Solution: a is inversely proportional to b, therefore a equal to k into 1 by b. K is the constant of variation, therefore k equal to 1 into b. a into b equal to k. K is the constant, therefore k equal to 40 into 3, k equal to 120. A into b equal to 120 is the equation of variation. Now a equal to 15, putting the value of
A in equation 1. Therefore 15 into B equal to 120. Therefore B equal to 120 upon 15. Dividing both sides by 15, then we get the value of B, which is 8. अशा प्रकारे आजचा हा सिलेबस या स्वाध्यायानंतर पूर्ण होईल. स्वाध्याय बघा, खालील सारणी पूर्ण करा. जर m हा n च्या समचलनात असेल तर m बरोबर 2 असताना n बरोबर 10 आहे. म्हणजेच आपल्याला स्थिरांक काय मिळाला, k ची किंमत m भागिले n म्हणजे 1/5 मिळाला. म्हणून या ठिकाणी m ची किंमत 5 असताना, m ची किंमत किती असताना, 5 असताना खालच्या बॉक्समध्ये काय येईल, 5 5 25, 5 गुणिले 5 म्हणजे 25. आता या ठिकाणी दुसऱ्या बॉक्समध्ये खाली 60 असतं, n ची किंमत 60 असताना m ची किंमत काय येईल, मग 60 आहे. तर m ची किंमत काय येईल मग मित्रांनो, m ची किंमत येईल 12, 12 पंच 60. त्याच्यानंतर 18 आहे m ची किंमत, 18 पंच 90. अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या बॉक्समध्ये येईल किती, पहिल्या बॉक्समध्ये येईल मित्रांनो 25, दुसऱ्या बॉक्समध्ये 12 आणि तिसऱ्या बॉक्समध्ये 90 ह्या किमती येतील. If m is directly proportional to n, then constant equal to k equal to m here. When m is inversely proportional to n, then k value of constant k equal to m by n. We noted that point, m by n, sorry, m by n. And m is 2 and n is 10. Therefore k equal to 1 by 2, 1 by 5, sorry, 1 by 5. When m equal to 5, then n equal to 5 into 5, 25. When n equal to 60, then m equal to 12. When m equal to 80, then n equal to 90. If x is inversely proportional to y, then the value of k equal to, here constant k equal to काय, k equal to x into y, x into y, 4 into 25 equal to 100 is the value of k. Therefore when value of x equal to 5, then y equal to 20. Therefore 20 equal to 5 equal to 100. 20 into 5, 20 into 5 equal to 100. Therefore in first box the value of y equal to 20, and second box 10 into 10 equal to 100. Therefore here 10. In third box 50 into 2 equal to 100. Therefore 2. त्याचप्रमाणे हे खालचा बॉक्स भरायचा असं वरच्या प्रमाणे. या ठिकाणी x हा y च्या व्यस्त चलनात आहे म्हणून k ची किंमत काय होईल, x गुणिला y होईल. k ची किंमत काय होईल या मित्रांनो, या ठिकाणी x गुणिला y.
एक्स गुणिला वाय, या ठिकाणी एक्स आहे 4 आणि वाय आहे 25, 25 चौक 100 अशा प्रकारे. म्हणून पहिल्या बॉक्समध्ये 20 येईल, 20 पंचे 100 होते. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये 10 येईल, 10 10 100 होते, 10 गुणिला 10. आणि तिसऱ्या बॉक्समध्ये 50 गुणिला 2 म्हणजे 100. अशा प्रकारे हे या ठिकाणी हे स्वाध्याय आपण कंप्लीट केलेला आहे. परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत हा पूर्ण सिलेबस तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा, लिहून ठेवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना पण सांगा. भेटूया उद्याच्या सत्रात.